गोंदिया जिला मध्यवर्ती सहकारी बैंक के बहुप्रतीक्षित चुनाव को लेकर आज से नामांकन प्रक्रिया की शुरुआत हो गई है और सहकार क्षेत्र की सियासत एक बार फिर गर्मा गई है। पूरे 13 साल बाद हो रहे इस चुनाव में इस बार मुकाबला नहीं बल्कि गठबंधन देखने को मिल रहा है और वो भी भाजपा और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के बीच। भाजपा राष्ट्रवादी समर्थित सहकार पैनल की ओर से आज 20 उम्मीदवारों ने नामांकन दाखिल किया, जिसमें राष्ट्रवादी कांग्रेस से 10 और भाजपा से 10 उम्मीदवार शामिल है। सहकार राजनीति में यह तालमेल जहां कुछ लोगों को चौंका रहा है, वहीं इसे मजबूत रणनीतिक चाल के तौर पर देखा जा रहा है। नामांकन दाखिल करने के बाद राष्ट्रवादी के पूर्व विधायक राजेंद्र जैन ने दावा किया कि हमारे पैनल के 20 में से 20 उम्मीदवार निर्विरोध विजयी होंगे, यानी चुनाव के नतीजों को लेकर कोई संशय नहीं, सिर्फ औपचारिकता बाकी है। गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी आम्ही सोबत निवडणूक लढत आहोत आणि येणाऱ्या 29 तारखेला मतदान झाल्यानंतर 30 तारखेला जेव्हा मतमोजणी होईल तर निश्चित रूपाने 100% रिझल्ट हा लागणार आहे आमच्या बाजूने आणि या बँकेवर भाजप आणि राष्ट्रवादी युतीचा झेंडा निश्चितपणे फडकणार आहे। सहकारी बैंक चुनाव को लेकर जिस तरह का माहौल बन रहा है, उससे यह साफ हो रहा है कि यह सिर्फ एक संस्था की कमान संभालने की जंग नहीं बल्कि गोंदिया की सहकारी राजनीति में भविष्य की दिशा तय करने वाली बड़ी लड़ाई है। अब देखने वाली बात यह है कि क्या भाजपा राष्ट्रवादी की यह जोड़ी जीत की हैट्रिक लगाएगी या मैदान में कहीं से कोई तीसरा मोहरा तहलका मचाएगा। गोंदिया से न्यूज फर्स्ट के लिए ओम की रिपोर्ट। सहकारी बँकेची निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व 20 उमेदवारांनी आज अर्ज दाखल केलेला आहे। पूर्ण महाराष्ट्रात आणि विदर्भात सर्वात चांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चाललेली आहे। हे शानदार इमारत आणि शेतकऱ्यासाठी काम करणारी आणि एक चांगल्या पद्धतीने बँक चालवत आहोत। आमचे सर्व संचालक मंडळांनी आता जे आम्ही युतीचे जे सर्व उमेदवार आहे 29 ला मतदान होणार, 30 तारखेला आमचे 20 चे 20 उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा बँकेवर आमची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी युतीची सरकार बसणार आहे। आणि एकमेव उद्देश आजपर्यंत जितके दिवसमध्ये बँकेचे अध्यक्ष म्हणून मी काम केलं, कोणत्याही वर्षात बँक घाट्यात तोट्यात गेली नाही, बँकावर कोणताही चार्ज नाही, शानदार पद्धतीनं आणि शेतकऱ्यांना लोन वाटप करण्यामध्ये सर्वात अग्रणी बँक डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आहे। तसंच मागच्या वर्षी रेकॉर्ड होता आणि या वर्षी पण रेकॉर्ड होणार आहे। मोबाईल एटीएम प्रत्येक तालुक्यामध्ये चांगली 11 वर्षाची बिल्डिंग इमारत आहे, एकदम चांगल्या पद्धतीनं इमारत प्रत्येक तालुक्यामध्ये मॉडर्न इमारत, शेतकऱ्यांना जितका लाभ होऊ शकते आणि बँकेला समोर येण्यासाठी तुम्ही जरी इथे आमच्या पोर्चमध्ये पाहिलं तो पूर्ण भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मोबाईल एटीएम कुठेही कोणत्याही कोपऱ्या जाऊन मोबाईल एटीएम फिरते, असे 4 मोबाईल एटीएम नाबार्डकडून आणखीन भेटणार आहे। अशी दिन प्रतिदिन आम्ही प्रगती करत आहोत। प्रत्येक मतदाता, प्रत्येक शेतकरी बंधू आणि प्रत्येक गटाच्या माणसाला माहीत आहे की बँक किती चालत आहे, चांगल्या पद्धतीने चालत आहे आणि आमची विजय निश्चित होणार।